नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सर्वांचं लाडका सुरेश गाडेवकर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगिंगवाल्या चॅनलवरती. तर मग आजचं खूप सुंदर असा दिवस आलेला आहे, जो आहे आषाढी एकादशी. जसं की तुम्हाला माहितीच आहे, विठ्ठल नामाचा गजर सगळीकडे चालू असतो. तर मग आपण पण यावेळेस यात्रा, जी आषाढी एकादशीची यात्रा आहे, ती अनुभवणार आहोत. पण कोणत्या मंदिरात जाऊन नाही, तर चक्क आपल्या मुंबई लोकलमध्ये आपण सेलिब्रेट करणार आहोत. तर मग बघूया की मुंबईच्या लोकलमध्ये विठ्ठल नामाचा गजर कसा चालू होतो आहे. तर मग आपण वेळ न दवडता आपण जाऊया ट्रेनकडे. तर मग चला. तर मग मित्रांनो, आपल्या यात्रेची जी सगळ्यात पहिली सुरुवात झालेली आहे, ती चालू झालेली पायी चालत. जसं की आपण आता ट्रॅकवरून चालत जातो आहे यार्डमध्ये, कारण तिकडेच म्हणजे यार्डमधून गाडी येते ना. तर मग तिकडून ट्रेन सजवणार आहोत आम्ही. तर मग त्याच्यासाठी आता आपल्याला चालत यार्डपर्यंत जायला लागणार आणि मग तिथून ट्रेनमधून तीच पकडून पुढे यायचं असतं. तर मग मी तुम्हाला थोडीशी आयडिया देतो की आपला प्रवास कुठून सुरू होणार आहे आणि कुठपर्यंत जाणार आहे, ठीक आहे. तर मग आपला प्रवास सुरू होणार आहे विरार स्टेशनपासून आणि तो जो आपला समाप्त होणार आहे तो आहे चर्चगेट स्टेशन, ठीक आहे. असा प्रवास आहे आपला. आता बघूया की काय काय नवीन नवीन अनुभव भेटतात आपल्याला बघायला. तर मग जरा पटपट जाऊया, ट्रेन आम्ही लेट झालो आहे. तर मग मित्रांनो, आता तुम्ही बघू शकतात की आपण ट्रेनच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि मंडळी आधीपासूनच जमलेले आहे. जसं की ते लोक ट्रेन सजवले आहे. ट्रेनच्या पुढे असं बॅनर टाईप असं लावलं आहे. मस्त लोकांनी कुर्ते बिर्ते पण घेतले आहेत असं वेगळे करून. आम्ही तर काय व्हाईट कुर्ता झाला आहे, पण ठीक आहे, दाखवतो तुम्हाला कसं वाटतं. जय. तर मग मित्रांनो, जसं की बेल दिलेली आहे आणि आम्ही अजून पाठीच आहे. तर मी पळत आता पुढे जातो आहे. बघूया. तर मग मित्रांनो, आता आम्ही ट्रेनमध्ये पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता की काय मस्तपैकी ट्रेन सजवली आहे. तर की हे पण बघूया तुम्ही, गोंडेचे हार लावले आहेत, पताका लावले आहेत सगळीकडे आणि सुंदर असं खूप मस्त वाटतंय, पॉझिटिव्ह वाटतंय एकदम. वारा पण एकदम मस्त आहे आणि बघू शकता की माहोल असा आहे सध्या तरी. आता बघूया पुढे काय. तर मग मित्रांनो, ट्रेन चालू झालेली आहे, इथून यार्डमधून निघाली आहे. आता आपण मस्त एक जागा वेगळा पकडूया, एकदम स्पॉट जायची आणि व्हिडिओ पण चांगली आहे. तर मग
मी ओळख करून देतो, तुमची ओळख करून द्या स्वतः. तुमचं नाव माझा दिलीप जाणू शिकवा. तुमचं गाणेकर. ठीक आहे. असं. तर मग अशी मंडळी भेटली तर आहे आम्हाला. बघूया हा प्रवास चांगलाच होणार आहे आपला पण त्यांच्यावर. सर्वांना रामकृष्ण हरी. बाबाप्रमाणे याही वर्षी तुझी आषाढी एकादशी वारी ही साधी करत आहे. काय चुकलं असलं मान्य करून घे. चारी गोष्टी सांभाळ कर, रखवाली कर आणि बरा कर आणि सर्वांना व्यवस्थित कामधंद्यात लाव. होय महाराजा. होय महाराजा. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. पुंडलिकार्गा ज्ञानदेव तुकाराम विठ्ठलनाथ महाराज की जय. माऊली. आमचे काका वन साईड चंडीकडून चंडी घेऊन चढलेले आहेत एकदम सगळ्यात पहिले दिसत नाही तर मग सगळे वारकरी आलेले आहेत आता. हळूहळू मजा आहे, माहोल बनतोय असा. मस्त वाटतंय. बघूया. म्हणजे विषय असा आहे की हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे भजन मंडळामध्ये पण ट्रेनच्या. आणि असं भारी पण हां असं बाहेरून खूप बघितलं पण फर्स्ट टाईम होतं आहे असा विषय होत आहे. तर मग मजा तर येते आम्हाला. आता बघूया असं किती तुम्हाला पण जास्त मजा येईल असं वाटतं तर आहे मला. बघूया आता पुढे. उभे राहा. भाव तुला नाही भेटला. तर मग सध्या असा विषय चालू आहे की आता प्रसाद वाटप चालू आहे सगळीकडे. की सगळ्यांना प्रसाद वाटतं. जसं की प्रसादमध्ये आहे साबुदाण्याची खिचडी आहे असं. छत्रपती शिवाजी महाराज की भवानी. warm up.
पुण्यभूमी नमस्कार माता माऊली ज्ञानेश्वराची तरी कावल दे हरे ज्ञान दे पंढरीनाथ जीवदानी जय राम तर मग मित्रांनो आता आम्ही विलेपार्लेला उतरलो आहे. आता इथून आम्ही ट्रेन चेंज करणार आहे कारण दुसऱ्या ट्रेनमध्ये पण आमचे खूप सारे फ्रेंड्स आहेत. त्या तिकडचं जे भजन मंडळ आहे ते पण रेकॉर्ड करायचा प्रयत्न करूया असा विषय. तर मग आता आम्ही ती ट्रेन सोडली आणि आता दुसऱ्या ट्रेनमध्ये जातो आहे. तर मग बघूया तिकडचं काय मॉल आहे काय मजा आहे असं. चला
तर मग मित्रांनो आता आपण चर्चगेट स्टेशनला पोहोचलेलो आहोत. जसं की तुम्ही बघितला की आतावरून आम्ही खूप मजा केली. आता आम्ही चर्चगेट स्टेशनला येऊन आम्हाला एक ट्विस्ट भेटला आहे की चर्चगेट स्टेशनला भाई एवढी लोक आली आहेत आणि सगळे मिळून वारी साजरा करतायत, एकादशी साजरी करतायत. तर मग अजून जास्त कॉन्टेंट भेटला तो तर विषय आहे. बघूया आता पुढे जातो आहे मी, जरा बॅटरी चेंज करतो याची आणि मग पुढे जातो, म्हणजे कसं नॉनस्टॉप करायला हवा. तर मग मित्रांनो आता विषय असा होणार आहे की मला काही बोलता येणार नाही कारण इथे एवढा जास्त आवाज आहे, टाळांचा, मृदुंगचा, वारकऱ्यांच्या आवाजांचा एवढा जास्त आवाज आहे की काही ऐकूच येणार नाही आहे. तर मग तुम्ही उद्या एन्जॉय करा कारण मला बोलला नाही भेटणार काय. तर मग फक्त तुम्ही एन्जॉय करा. तर मग जाऊया आता.
आपलं नाचून गाऊन आणि भक्तीमध्ये तल्लीन होऊन आपलं झालेलं आहे ऑलमोस्ट. आता वाजलेत 12, तर मग आता आम्ही विचार करतो की आता निघूया, कारण आम्ही सकाळी निघालो आहे 5 वाजता घरातून आणि आता 12 वाजलेत. तर मग सगळं चालूच आहे अजून पण आम्ही आता निघतो आहे इथून. बाकी दुसरीकडे पण जायचं आहे आम्हाला, असा विषय. तर मग हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, भक्तिमय प्रवास, ते पण लोकल ट्रेनमधला, तर मग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे येत राहतील, तर मग बेल आयकॉनवर क्लिक करून द्या. तर मग आपण पुन्हा व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये येतो. परत बाय बाय. मित्रांनो, आता विषय असा झाला आहे की मी चर्चगेट स्टेशनला होतो आणि मी इथून क्रॉस करून मला त्या साईडला यायचं होतं, पण मी इथून घुसलो आणि दरवाजे बंद झाले. तेव्हा प्लीज TC नको येऊ दे, वाट लागेल माझी.